वेदा, काय हवंय बाळा तुला? आई काय झालं? काहीच नाही. आई मला माहितीये तुला काहीतरी झालंय. तू रडत होतीस आणि मला हेही माहितीये तू मला काहीच सांगणार नाही कारण मी लहान आहे ना. वेदा, खरंच काहीच झालेलं नाहीये. आई मी लहान असले ना तरी मी तुझी मुलगी आहे. मला सगळं कळतं. तू ना काळजी करू नको. मी देवी आईकडे प्रार्थना करेन की तुला कायम आनंदी ठेवू. वेदा, तुझी इतकी गोड प्रार्थना देवी आई नक्की ऐकेल. थँक्यू. आई तू अशी सॅड नको राहू ना. तू हॅपी राहा. आणि आई मी ना तुला एक प्रॉमिस करते की तुला माझ्यामुळे कधीच त्रास होणार नाही. वेदा, ये. वा, आई मुलीचं नातं असावं तर असं. खूप सुंदर. भावनांचा पूर आलाय ना. थांबा, थोडं थांबा. सकाळ होताच भूकंप येईल. ताई, यात सगळ्या मंदिरांची माहिती आहे, पण मी मगाचपासून शोधते ते दक्षिण भैरवी मंदिर. त्याबद्दल यात काहीच उल्लेख नाहीये. काहीच सापडत नाहीये का? हो ना, म्हणजे हे बघ, ही जी मंदिरं आहेत ना तिथली बरीचशी मंदिरं मलाही माहिती आहेत अगं, पण आपल्याला जे मंदिर हवंय त्याचाच उल्लेख इथे नाहीये. म्हणजे ते इतक्या सहज सापडणारे नाही म्हणा. ताई, मला काय वाटतं की हे दक्षिण भैरवी मंदिर असं काही अस्तित्वात पण असेल का? असेल मीरा. आपल्याला सापडलेल्या बखरीत त्याचा उल्लेख आहे म्हणजे असेल. आणि मला वाटते ते दक्षिण दिशेलाच असेल. कसं काय? म्हणजे दक्षिण भैरवी नाव आहे ना, दिशेवरून नाव असू शकतं. हां, पण मग यात त्याचा उल्लेख का नाहीये? मीरा, प्रत्येक गोष्ट कागदावर असेल असं नाही. म्हणजे बघ ना, सृष्टीत बऱ्याच गोष्टी सुरुवातीपासून अस्तित्वात आहेत. माणसांनी ते फक्त शोधून काढले. आणि हे दक्षिण भैरवी देवीचं मंदिर, त्याचा उल्लेख या नकाशात जरी नसला तरी आपल्याला सापडलेल्या बखरीत आहे.